नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत म्हाडा भरतीसाठी काही संभाव्य प्रश्नपत्रिका आज आपण पाहणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे, विच टाइप ऑफ नाउन इज द अंडरलाइन वर्ड? इंटिग्रिटी इज द बेस्ट पॉलिसी, म्हणजे अखंडता हे सर्वोत्तम धोरण आहे। म्हणजे इंटिग्रिटीसाठी खाली अंडरलाइन केलेला आहे, त्यामुळे इंटिग्रिटी म्हणजे अखंडता कोणता नाउन आहे सांगायचं आपल्याला। कॉमन नाउन, मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन किंवा कलेक्टिव्ह नाउन। काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 3 म्हणजे अब्स्ट्रॅक्ट नाउन हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द प्लुअर ऑफ द वर्ड क्रायटेरियन। क्रायटेरियनचा काय आपल्याला प्लुअर फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे क्रायटेरिया हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट? 4 पर्याय दिलेले आहेत। इट इज मी हू हॅज डन दिस, इट इज मी हू हॅव डन दिस, इट इज आय हू हॅज डन दिस अँड इट इज आय हू हॅव डन दिस। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे इट इज आय हू हॅव डन दिस हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। व्हॉट आर यू मॅड? द अंडरलाइन वर्ड इज। काय असणार आहे? इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह प्रोनाउन, डिस्क्रिप्टिव्ह प्रोनाउन किंवा एक्सक्लेमेटरी प्रोनाउन। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे एक्सक्लेमेटरी प्रोनाउन हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। ही आस्क्ड रामा टू गो विथ हिम, चेंज इट इनटू डायरेक्ट स्पीच मध्ये असं विचारलेलं आहे। 4 पर्याय दिले आहेत। ही आस्क रामा गो विथ हिम, ही सेड टू रामा कम विथ हिम, ही आस्क रामा विल ही कम विथ हिम अँड ही सेड टू रामा कम विथ मी। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ही सेड टू रामा कम विथ मी हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ अनसेरिमोनियस। काय असेल? अनसेरिमोनियस याचा करेक्ट सिनोनिम्स आपल्याला सांगायचे। डिस्कॉर्टियस, क्वार्टियस, फॉर्मॅलिटी किंवा अनफ्रेंडली। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 1 म्हणजे डिस्कॉर्टियस हे याचं योग्य उत्तर आहे। कारण की अनसेरेमोनियस याचं योग्य उत्तर असतं, याचा अर्थ होतो अनौपचारिक, आणि डिस्कॉर्टियस हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। व्हॉट इज द मीनिंग ऑफ द फ्रेज इनग्रेव अपॉन 1 हर्ट्स? काय असेल याचं योग्य उत्तर? याचा योग्य उत्तर होतो आपल्या हृदयावर कोरणे। तर काय असेल? टेम्पररी इफेक्ट, कॅज्युअल इफेक्ट, परमनंट किंवा टेम्पररी। काय असेल विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे परमनंट हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न। शी डॅश फॉर 3 hours अँड शी इज टायर्ड नाऊ, चूज द करेक्ट वर्ब फॉर्म। आपल्याला वर्ब फॉर्म ओळखायचा आहे। काय असेल? वर्क्स, वर्क, हॅड वर्क किंवा हॅव वर्क। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द अल्टरनेटिव्ह, इट इज सो अनफेअर, मेक एक्सक्लेमेटरी आपल्याला करायचं आहे याचं। इट्स सो अनफेअर। काय असेल? व्हॉट अन अनफेअर इट इज, हाऊ अनफेअर इट इज, हाऊ इज इट अनफेअर, व्हेन इट इज अनफेअर। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे हाऊ अनफेअर इट इज हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न।
चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ इन्स्पायर्ड. इन्स्पायर्डचा करेक्ट अँटोनिम आपल्याला ओळखायचा आहे. काय असेल? कलरलेस, ड्राय, कलरफुल किंवा वेट. काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कलरफुल हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द मीनिंग ऑफ द ओल्ड इंग्लिश युजेस वर्ड थाय. यू, युअर, यू विल किंवा देम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे युअर हे याचं योग्य उत्तर आहे. युअर म्हणजे तुझा होत, थाय म्हणजे सुद्धा तुझा होत. पुढचा प्रश्न. द स्टुडंट बिकम टीचर्स अँड पुट क्वेश्चन टू देम. स्टेट द टाईप ऑफ सेंटेन्स. अफर्मेटिव्ह, कंपाऊंड, एक्सक्लेमेटरी किंवा निगेटिव्ह. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कंपाऊंड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ फेम. फेम म्हणजे काय होतं? प्रसिद्धी. तर आपल्याला सांगायचं आहे. कन्क्वेस्टचा अर्थ होतो विजय, विलिंगचा इच्छुक, हिरोलक आणि रिनोवेन प्रसिद्धी. तर काय असेल? सिनोनिम्स आपल्याला विचारले आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. इट विल हॅव गॉन. स्टेट द टाईप ऑफ टेन्स ऑफ द अबो सेंटेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे फ्युचर परफेक्ट टेन्स हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. ही अनफोल्ड द इंडियन ट्रिकोलर ऑन माउंट एव्हरेस्ट. काय असेल याचं योग्य उत्तर? ही अनफोल्ड द इंडियन ट्रिकलर ऑन अ माउंट एव्हरेस्ट. याचा अर्थ होतो त्याने माउंट एव्हरेस्टवर भारतीय तिरंगा फडकावला. व्हॉट इज द टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब इन द गिवन सेंटेन्स. सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो सिंपल पास्ट टेन्स हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ पेअर ऑफ वर्ड्स नॉट हॅव्हिंग द सेम मिनिंग. म्यूट डम, प्राइड व्हेनिटी, रिजिड स्टाफ आणि झिलियस आणि स्लगिश. काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे उत्साही आणि आळशी, झिलियस आणि स्लगिश. नॉट हॅव्हिंग द सेम मिनिंग असं सांगितलेलं आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. फिल इन द ब्लँक्स. इफ आय डॅश हिम, आय डॅश गिव्ह हिम युअर मेसेज. मीट विल, मीट कॅन, विल मीट, विल किंवा मीटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे इफ आय मीट हिम आय विल गिव्ह हिम युअर मेसेज हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विल फाइंड द करेक्ट फेमिनिन ऑफ फॉक्स. 4 पर्याय दिलेले आहेत. काय असेल याचं योग्य उत्तर? काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर याचं योग्य उत्तर आहे विक्सेन म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. अ रेड लेटर डे मीन्स ब्लड डे, शायनिंग सन, रेड लेटर्स, ऑस्पिशियस डे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. विच ऑफ दिस ॲड्रेस इज करेक्ट. युअर्स,
युअर्स, युअर्स, ऑल्स, युअर्स काय असेल? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 युअर्स हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग इज द ऑड मॅन आउट? रोप, स्टिंग, कॉर्ड, अँकर काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अँकर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट सेट ऑफ आर्टिकल्स डॅश डॅश सन रायजेस इन डॅश डॅश ईस्ट अँड सेट इन डॅश डॅश वेस्ट. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द सन रायजेस इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट. चला पाहूया पुढचा प्रश्न, यू मस्ट स्टडी हार्ड टू गेट सक्सेस. आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. सिंपल, मिक्स, कंपाऊंड किंवा ऑल ऑफ दीज. तर हे सिंपल सेंटेन्स आहे म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. Everybody knows that might is right. Identify the type of sentence. Complex, simple, compound किंवा none of these. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे कॉम्प्लेक्स हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर संभाव्य टेस्ट सिरीज हव्या असतील तर म्हाडा भरतीच्या तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही त्या मिळवू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. I said it was very hot. Find the indirect speech. I said that it had been very hot. I said that it is very hot. I said that it would very hot. I said that it will very hot. काय असेल? इनडायरेक्ट स्पीच सांगायचं आहे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे आय सेड दॅट इट हॅड बीन व्हेरी हॉट हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फेमिनिन ऑफ बक इज काय असेल? बकचा फेमिनिन आपल्याला सांगायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. बकचा अर्थ होतो बोकड, डोचा अर्थ होतो हरिण किंवा सशाची मादी, बिअरचा अर्थ होतो आणि स्टॅकचा अर्थ होतो काळवीट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डो हे याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे बोकडाच्या मादीला सुद्धा काय बोललं जातं? डो असं बोललं जातं. चला पाहूया पुढचा प्रश्न. मेक द नाउन फ्रॉम द वर्ड इग्नाइट. इग्नाइटचा अर्थ होतो प्रज्वलित करणे. इग्नोमी म्हणजे अपमान. इग्नोमिनेट अपमानित करणे. इग्निशन म्हणजे प्रज्वलन आणि नन ऑफ दीज. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी म्हणजे इग्निशन हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. मेक ॲडव्हर्ब फॉर्म ऑफ द वर्ड इनॲडव्हर्टंट. काय असेल याचं योग्य उत्तर? ॲडव्हर्ब फॉर्म आपल्याला ओळखायचं आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नन ऑफ दीज हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. समबडी पिक माय पॉकेट. राईट द सेंटेन्स इनटू पॅसिव्ह वॉइस. हू पिक माय पॉकेट? माय पॉकेट हॅज बीन पिक्ड. माय पॉकेट हॅज पिक्ड अँड नन ऑफ दीज. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. बाय होम वॉज द गोल्ड मेडल ओन. राईट द सेंटेन्स इंटू ॲक्टिव्ह वॉइसमध्ये आपल्याला याचं रूपांतर करायचं आहे. हू ओन द गोल्ड मेडल. हू हॅड ओन द गोल्ड मेडल.
हु हॅड विन द गोल्ड मेडल अँड नन ऑफ दीज. काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे हु ओन द गोल्ड मेडल हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम्स ऑफ ट्रायम्फ. ट्रायम्फचा अर्थ होतो विजय. काय करायची मनवली. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सक्सेस हे याचं योग्य उत्तर आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.